वय वर्ष 26 हे वय असं असतं जेव्हा बरेच तरुण नोकरीच्या शोधात असतात, करिअरची दिशा ठरवण्याचा प्रयत्न करत असतात किंवा एखाद्या कंपनीत स्थिरावण्यासाठी धडपड करत असतात. पण याच वयात एका भारतीय तरुणानं जागतिक टेक क्षेत्रात असा काही चमत्कार केलाय की त्याची चर्चा आता भारताच्या कानाकोपऱ्यापासून थेट अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीपर्यंत सुरू आहे. राजस्थानमधल्या अलवर सारख्या एका छोट्या शहरातून आलेल्या तरुणानं अवघ्या एका दिवसात तब्बल 8 दशलक्ष डॉलर्स म्हणजे जवळजवळ 77 कोटी रुपये कमावले आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. त्यांनी हे एका वर्षात किंवा एका महिन्यात नाही तर अवघ्या 24 तासात साध्य करून दाखवलंय. आता हे सगळं त्यानं कसं साध्य केलंय, त्याच्या याच थक्क करणाऱ्या प्रवासाविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. सर्वात आधी सिद्धार्थ सक्सेनाच्या या प्रवासाविषयी जाणून घेऊयात. तर सिद्धार्थ सक्सेनाचा हा प्रवास जितका ग्लॅमरस वाटतो तितकाच तो आव्हानांनी भरलेला आहे. सिद्धार्थचा जन्म राजस्थानमधल्या अलवर या छोट्या शहरात एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. लहानपणापासूनच अत्यंत हुशार असलेल्या सिद्धार्थनं देशातील अत्यंत प्रतिष्ठित आणि कठीण समजली जाणारी IIT JEE परीक्षा उत्तीर्ण केली. त्याला देशातल्या अव्वल संस्थांपैकी एक असलेल्या IIT कानपूरमध्ये प्रवेश मिळाला. तिथे त्यानं कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या शाखेतून 2019 मध्ये आपली BTech पदवी पूर्ण केली. IIT मधील आपल्या अनुभवांबद्दल बोलताना सिद्धार्थनं एका मुलाखतीत एक अत्यंत खळबळजनक विधान केलं होतं. तो म्हणाला होता, IIT कानपूरच्या कम्प्युटर सायन्स अभ्यासक्रमात प्रवेश मिळवणं हे अमेरिकेतील जगप्रसिद्ध हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळवण्यापेक्षा किमान 20 पटीनं जास्त कठीण आहे. सिद्धार्थच्या या विधानाची जगभरात चर्चा झाली. पण तसं बघायला गेलं तर यात तथ्यही आहे. कारण भारतातल्या लाखो हुशार विद्यार्थ्यांमधून मोजक्या जणांनाच IIT कम्प्युटर सायन्समध्ये प्रवेश मिळतो. या स्पर्धात्मक वातावरणानं सिद्धार्थला जागतिक पातळीवर लढण्याची ताकद आणि आत्मविश्वास दिला असं म्हणता येईल. 2019 मध्ये त्याची पदवी पूर्ण झाली खरं, पण सिद्धार्थनं लगेच स्वतःचा स्टार्टअप सुरू केला नाही. कारण त्याला हे माहिती होतं की जागतिक बाजारपेठेत यशस्वी होण्यासाठी आधी प्रत्यक्ष कामाचा एक्सपिरियन्स घेणं गरजेचं आहे. त्यानं आधी मशीन लर्निंग इंजिनियर म्हणून वेगवेगळ्या इंटरनॅशनल प्रोजेक्ट्सवर काम करायला सुरुवात केली. त्यानं बँगलोरमध्ये इन्व्हेस्टनेट युडली मध्ये इंटर्न म्हणून काम केलं. वाधवानी AI या प्रसिद्ध संस्थेत रिसर्च इंटर्न म्हणून काम केलं. त्यानंतर फिनलंडमधील नामांकित आल्टो युनिव्हर्सिटीमध्ये रिसर्चर म्हणून काम केलं. कॅनडामधील मॉन्ट्रियलमधल्या जुनियो कॉर्पोरेशनमध्ये मशीन लर्निंग क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावली. या विविध देशातील कामाच्या अनुभवामुळे सिद्धार्थला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI आणि मशीन लर्निंग या तंत्रज्ञानातील भविष्यातील संधींची जाणीव झाली. हीच अनुभवाची शिदोरी घेऊन तो अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये गेला. यानंतरच त्याचा कोट्याधीश होण्याचा प्रवासाला सुरुवात झाली असं म्हणता येईल. तर 2022 मध्ये संपूर्ण जगात जनरेटिव्ह AI आणि ChatGPTची क्रांती नुकतीच सुरू झाली होती. त्याच वेळी सिद्धार्थनं अचूक संधी ओळखली. त्यानं आपले IIT कानपूरमधील बॅचमेट्स प्रत्युष राय आणि शीर्षेंदू सरकार यांच्यासोबत भागीदारी केली. या तिघांनी मिळून मर्लिन AI नावाची एक स्टार्टअप कंपनी सुरू केली. मर्लिन हे मुळात एक AI वर चालणारं क्रोम एक्सटेन्शन आहे. उदाहरण द्यायचं झाल्यास तुम्ही इंटरनेटवर कोणताही लेख वाचत असाल, ईमेल लिहत असाल किंवा कोडिंग करत असाल तर तुम्हाला मर्लिन अवघ्या एका क्लिकवर ChatGPT, क्लाउड किंवा इतर मोठ्या AI मॉडेल्सची मदत मिळवून देते. हे टूल नोकरी करणारा वर्ग, रिसर्चर आणि विद्यार्थ्यांमध्ये खूप कमी वेळात लोकप्रिय झालंय. आज अवघ्या 2 ते 3 वर्षात मर्लिन या स्टार्टअपचे बाजारपेठेतील एकूण मूल्य तब्बल 50 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच अंदाजे 415 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले. याशिवाय सिद्धार्थनं थाईन नावाच्या दुसऱ्या एका AI स्टार्टअपचीही पायाभरणी केली आहे. आता तुमच्या मनात सर्वात मोठा प्रश्न असा असेल की एखाद्या व्यक्तीला एकाच दिवसात 77 कोटी रुपये कसे काय मिळू शकतात? एखादी नोकरी किंवा व्यवसाय करून हे शक्य आहे का? तर नाही. स्टार्टअपच्या जगात याला इक्विटी लिक्विडेशन किंवा सेकंडरी शेअर सेल म्हटलं जातं. जेव्हा एखादी कंपनी वेगानं वाढते आणि तिचं मूल्य कोट्यवधी रुपयांवर पोहोचतं, तेव्हा मोठमोठे गुंतवणूकदार त्या कंपनीत पैसे गुंतवतात. अशा वेळी मूळ संस्थापकांना म्हणजेच फाउंडर्सना त्यांच्या मालकीचे काही शेअर्स मोठ्या गुंतवणूकदारांना किंवा इतर कंपन्यांना विकण्याची संधी मिळते. सिद्धार्थच्या बाबतीतही हेच घडलं. मर्लिनचे मूल्य जेव्हा वाढले तेव्हा एका मोठ्या व्यवहारात सिद्धार्थनं आपल्या वाट्याची काही इक्विटी रोख स्वरूपात विकली आणि अवघ्या एका दिवसात त्याच्या बँक खात्यात तब्बल 77 कोटी रुपये जमा झाले. हे स्वतः सिद्धार्थनं एका मुलाखतीत सांगितले. याच कारणामुळे तो रातोरात मिलेनियर बनला.
या यशानंतर सिद्धार्थनं आजच्या भारतीय तरुणांना एक अत्यंत मोलाचा संदेश दिलाय. सिद्धार्थच्या मते भारतातील आणि अमेरिकेतील उद्योजकांमध्ये सर्वात मोठा फरक हा माइंडसेट म्हणजेच मानसिकतेचा आहे. तो म्हणतो भारतात आपण अत्यंत मर्यादित संसाधनांमध्ये मोठे होतो. त्यामुळं आपल्यामध्ये नकळत कमतरतेची मानसिकता म्हणजे स्कार्सिटी माइंडसेट तयार होते. आपण नेहमी सुरक्षित पर्याय शोधतो आणि मोठी रिस्क घेण्यास घाबरतो. पण अमेरिकेत लोकांना लहानपणापासूनच अबंडंट माइंडसेट मिळते. तिथे लोक स्वतःच्या आवडीसाठी आणि काहीतरी नवीन निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जोखीम पत्करतात. जर आपल्याला जागतिक स्तरावर मोठ्या कंपन्या उभ्या करायच्या असतील तर आपल्यालाही ही मानसिकता अंगीकारावी लागेल. त्यांनी हेही म्हटलं की जेव्हा तो 16 वर्षांचा होता तेव्हा त्यानं स्वप्नातही विचार केला नव्हता की वयाच्या 26व्या वर्षी तो या पातळीवर पोहोचेल. पण सातत्य, अचूक वेळेत घेतलेला धाडसी निर्णय आणि टेक्नॉलॉजीची योग्य जाण यामुळे हे शक्य झालं. मित्रांनो, सिद्धार्थ सक्सेनाची ही सक्सेस स्टोरी आपल्याला हेच शिकवते की तुमची पार्श्वभूमी काय आहे, तुम्ही कुठल्या शहरातून आला आहात, यानं काहीच फरक पडत नाही. जर तुमच्याकडे योग्य कौशल्य असेल, कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल आणि बदलत्या काळासोबत टेक्नॉलॉजीची पॉवर समजून घेण्याची दृष्टी असेल, तर तुम्ही ही जगाच्या पाठीवर कुठेही जाऊन इतिहास रचू शकता. बाकी तुम्हाला सिद्धार्थ सक्सेनाचा हा प्रेरणादायी प्रवास कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.